कालपासून सोशल मीडियावर एक नवीन चर्चा सुरुवात दिसते झालेली. सोशल मीडियाच्या फेसबुकच्या पेजच्या माध्यमातून अनेक जणांनी प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलाय, प्रश्न उपस्थित केलाय की नांदेडचे खासदार भाजपमध्ये जाणार म्हणून. पण मला वाटतं देशामध्ये सध्या भाजप बॅकफुटवर गेल्याचं चित्र संपूर्ण देशवासियांना पाहायला मिळत आहे. आणि हे सर्व प्रकार होत असताना आम्हा काँग्रेसच्या खासदारांना वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने वारंवार होताना दिसत आहे. संसदेच्या अधिवेशनादरम्यान काही महिला खासदारांवर प्रश्न उपस्थित केले गेले, पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित केले गेले. काल सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावरही काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत की नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण हे भाजपमध्ये जाणार आहेत. पण मला आपल्या माध्यमातून जनतेला सांगायचं आहे की जनतेने मला लोकसभेमध्ये निवडून दिलेला मी खासदार आहे. मला कुठेही मागच्या दरवाज्यानं कुठेही सभागृहात जायचं नाहीये. मी एक काँग्रेसचा सच्चा पाईक आहे. माननीय राहुलजी गांधी आज देशाला ज्या विचारावर घेऊन जात आहेत, निश्चितच एक राहुल गांधीचा सच्चा समर्थक, खंदा समर्थक म्हणून या ठिकाणी संसदेमध्ये काम करत आहे. भाजप हे वेगळ्या अशा अफवा वेगवेगळ्या माध्यमातून पसरून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये जेव्हा काँग्रेस अडचणीमध्ये होते, माझे वडील स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांनी काँग्रेसला जीवन ठेवण्याचं काम केलं, काँग्रेससाठी बलिदानी ते दिलं. स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांनी या जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे काँग्रेस वाढवण्याचं स्वप्न त्यांनी बघितलं होतं, निश्चितच स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी जे स्वप्न बघितलं, याही पुढे नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष एक नंबरवर आणण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेसची मंडळी माझ्यासहित आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. काही जणांच्या पोटामध्ये पोटसूळ उठत असेल, त्यामुळे कुठेतरी कमी दाखवण्याचा प्रयत्न, लोकांमध्ये संग्रह निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी नांदेड जिल्ह्यामध्ये चालत दिसत आहे. मी कदापि कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी काँग्रेसचा सच्चा पाईक आहे आणि काँग्रेससाठी सदैव एकनिष्ठ या ठिकाणी राहणार. ज्या फेसबुक मधून जे पोस्ट आहेत, जे काही चॅनेल्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी बातम्या पसरवल्या जात आहेत, ते भाजपच्या व्यक्तीच्या संबंधित त्या ठिकाणी दिसत आहेत. मी आज माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनाही बोललो, काही फेक अकाउंटवरून हे पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. मी त्या फेक अकाउंटची फोटो प्रिंट कॉपी आणि एसपी साहेबांकडे अर्जही दिलेला आहे की त्यांच्यावर त्वरित त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे, अशा फेक अकाउंटवर बॅन त्या ठिकाणी आणले पाहिजे, अशी मागणी मी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांकडे केलेली आहे.